नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 तारीख ते 7 तारीख म्हणजेच 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यानचं साप्ताहिक राशीफळ. या संपूर्ण सप्ताहामध्ये प्रत्येक दिवसामध्ये होणारं चंद्रभ्रमण हे 12 राशींकरता कशा प्रकारचं होणार आहे. याचप्रमाणे या महिन्यात या आठवड्यातलं जे खग्रास चंद्रग्रहण आहे 7 तारखेला होणारं त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भामध्ये खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या आठवड्यामध्ये जे गौरी विसर्जन आहे ते 2 सप्टेंबरला आहे आणि जे अनंत चतुर्दशी आहे ती 6 तारखेला आहे. या आठवड्यामध्ये होणारी जी पौर्णिमा आहे ती 7 तारखेला आहे आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे. तर एकंदरीतच या सर्वांचा जो प्रभाव परिणाम आहे हा सर्व राशींवर कशा प्रकारचा होणार आहे या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय सणात गुरुचं भ्रमण आहे, चतुर्थात शुक्र भ्रमण करतो आहे, पंचमामध्ये स्वराशीमध्ये रवी आहे, तिथेच बुध आणि राहू सुद्धा भ्रमण करतोय आणि षष्ठात मंगळ आणि मेष राशीच्या व्ययस्थानात शनी वक्री भ्रमण करतो आहे. तर गेल्या 1-1.25 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमची मानसिकता काही स्थिर नाही आहे. खास करून आरोग्याच्या संदर्भातले जे त्रास आहेत त्यांनी डोकं वर काढलेलं आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी तुमचा सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडत आहे. मात्र तुमच्या या आठवड्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण गोष्ट राहील की तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. म्हणजे जरी कालावधीचा वाईट असला तरी तुमचा मॉरल सपोर्ट हा तुम्हाला चांगला राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये जरी ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ तुम्हाला या आठवड्यामध्ये निश्चित स्वरूपात मिळून येतील. घरातील व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरामध्ये काही नवीन चीज वस्तूसुद्धा येण्याची शक्यता राहील. या आठवड्यामध्ये सुद्धा थोडंसं फिरणं वगैरे जास्त असेल, थोडंसं तुम्ही ॲक्टिव्ह जास्त राहाल. आता आपण चर्चा करू की जे चंद्राचं राशांतर आहे प्रत्येक या संपूर्ण आठवड्यामध्ये प्रत्येक राशीमध्ये ते नेमकं त्याचा प्रभाव तुमच्या राशीवर म्हणजे मेष राशीवर कशा प्रकारे होणार आहे. सोमवार दिनांक 1 तारखेला संध्याकाळी 7:55 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करणार आहे. तर सोमवारच्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. थोडंसं आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर सोमवार संध्याकाळनंतर जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल, तिथेच 2-3 तारखेपर्यंत राहील. या दरम्यान जो कालावधी आहे तुमचा चांगला राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्हसुद्धा राहाल, फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं तुमची मार्गीसुद्धा लागताना दिसतील. मात्र कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन अजिबात घेऊ नका. कारण षष्ठातला मंगळ आणि व्ययातला वक्री शनी हा याची दृष्टी ही तुमच्या भाग्यस्थानातील चंद्रावरती असणार आहे. त्याच्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय याचे दूरगामी परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर हा जो चंद्र आहे दिनांक 4 तारखेला सकाळी 5:21 तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. अर्थात 5-6 एकंदरीतच 3-4-5-6 हे जे तारखा आहेत 5-6 हे जे दिवस आहेत हे दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहेत. खास म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान येतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमच्यातला कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. सहकर्मी आणि वरिष्ठांकडून चांगले तुम्हाला मदत मिळू शकेल. तर साधारणतः 4, 5 आणि 6 तारखेचा सकाळचा जो कालावधी आहे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. याचप्रमाणे दिनांक 6 तारखेच्या सकाळी 11:22 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. 6 तारखेचा जो दिवस आहे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील, काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र 7 तारखेला जे ग्रहण आहे हे तुमच्या लाभस्थानात होणार आहे. ग्रहणाचा जो प्रभाव आहे तुमच्या लाभस्थानात आणि तुमच्या पंचम स्थानात दिसून येणार आहे. तर साधारणतः 7
8 आणि 9 या 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे मित्रपरिवाराबरोबर सुद्धा थोडंसं मतभेद, मतवैचित्र्य किंवा गैरसमज असे काही अनुभव येऊ शकते. अलर्ट राहणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये आरोग्याच्या संदर्भात थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं राहील. ग्रहण जरी 7 तारखेला होत असेल तरी त्याचा प्रभाव या 3 दिवसामध्ये 7, 8, 9 या तारखेदरम्यान जास्त दिसेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर 7, 8, 9 तारखेदरम्यान काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीयात गुरुचं भ्रमण आहे, तृतीयात शुक्राचं भ्रमण आहे, चतुर्थात स्वराशीतला जो रवी आहे तो भ्रमण करतोय, तिथेच बुध आणि राहूसुद्धा आहे. पंचमामध्ये मंगळाचं भ्रमण आहे आणि लाभस्थानात वक्री शनी भ्रमण करत आहे. एकंदरीतच तुमच्यासाठी आर्थिक संदर्भात फारसे काही त्रास होणार नाही, त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. या संपूर्ण आठवड्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल, फिरणं वगैरे जास्त होईल, थोडंसं स्ट्रेस तुमच्या डोक्यावरती दिसून येईल, थोडंसं जास्त काम तुमच्याकडून केलं जाईल, परंतु भविष्यात त्याचे फायदे तुम्हाला निश्चित मिळणार आहे. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचं इंटरॅक्शनसुद्धा बऱ्याच प्रमाणात चांगलं राहील. घरामध्ये काही नवीन चीजवस्तूसुद्धा येऊ शकेल, थोडेफार घरातल्यांकरता खर्चसुद्धा करावे लागतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे साधारण गेल्या 1-6 महिन्यामध्ये बघितलं असेल की रिलेशनशिपमधलं जे नातं आहे ते काही ठीक चाललेलं नाही आहे, वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत, कधी कधी तर रिलेशनशिप टोकावर जातं की काय, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव घेतलेले असते. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी होत नाही आहेत, तर या संदर्भात मनावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खास करून आर्थिक संदर्भामध्ये थोडीशी काळजी घ्या, तुमचे आर्थिक गणित चुकणार नाही याकडे लक्ष द्या. विनाकारण खर्चापासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे चंद्राच्या भ्रमणानुसार या संपूर्ण आठवड्यात ग्रहस्थिती सांगायची झाली तर दिनांक 1 तारखेला संध्याकाळी 7:55 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारण सोमवारच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील, तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतर सोमवार संध्याकाळी 7:55 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि तिथे 2 आणि 3 तारखेपर्यंत दिसून येईल. या दरम्यान मात्र तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल, खास करून आरोग्याच्या संदर्भात. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. नवीन कामाची सुरुवात या दरम्यान अजिबात करू नका आणि प्रलोभनाच्या मागे मात्र जाऊ नका, तुमचे अंदाज चुकू शकतील, या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला सकाळी 5:21 हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तर 4, 5 आणि 6 तारखेची जी सकाळ आहे हा जो कालावधी हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. म्हणजे जी काय मरगळ गेल्या 6-7 दिवसामध्ये आली होती ती संपूर्णपणे निघून जाईल. नवीन आशा, नवीन अपेक्षा ह्या तुमच्यासाठी तयार होतील आणि त्या तुमच्यासाठी पूर्णसुद्धा होतील. काही चांगले अनुभवसुद्धा येतील, तुम्ही मांडलेले अंदाजसुद्धा बरोबर ठरतील. या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि ते पूर्णसुद्धा होताना दिसतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी चांगला दिसून येईल. यानंतर 6 तारखेला सकाळी 11:22 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. अर्थात 6 तारीख ही तुमच्यासाठी चांगलीच राहील, मात्र 7 तारखेला होणारं जे चंद्राचा जे ग्रहण आहे या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतील, म्हणजे अपेक्षेप्रमाणे निराळ्या. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका, तुमचे अंदाज चुकू शकतील. अर्थात घरातलं वातावरणसुद्धा थोडंसं गढूळ झाल्यासारखं वाटेल. घरातल्या व्यक्तींबरोबर गैरसमजामुळे वादविवाद किंवा तणावाचे प्रसंगसुद्धा या दरम्यान निर्माण होतील. ग्रहण जरी 7 तारखेला होणारं असलं तरी त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे 7, 8 आणि 9 या 3 दिवसात जास्त प्रमाणात दिसून येतील. तर या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील, ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या
मिथुन राशीमध्येच गुरुचं भ्रमण आहे, द्वितीयात शुक्राचा भ्रमण आहे, तृतीयात स्वराशीचा रवी आणि तो बुध आणि राहू बरोबर आहे, चतुर्थात मंगळ आहे आणि तुमच्या दशम स्थानात वक्री शनी भ्रमण करतो आहे. तुमच्या राशीमध्ये गुरु भ्रमण करत असल्यामुळे तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय उत्तम तुम्ही पाहत आहात. बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत आहे. फिरणं वगैरे थोडंसं होत आहे, अर्थात तो तुमचा स्थायी भावसुद्धा आहे. या संपूर्ण आठवड्यामध्ये खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. खर्चसुद्धा तुमचे थोडे होऊ शकतील, अर्थात तुमच्या आवडीनिवडीच्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकाल. या संपूर्ण आठवड्यामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. अशी कामं की जी अडकली होती, पूर्ण होत नव्हती, ती मार्गी मात्र या आठवड्यामध्ये लागू शकतील. घराचं वातावरण, घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण झालेले असतील, ते थोड्याफार प्रमाणात निवळते सुद्धा, काळजी करू नका. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर सुद्धा वादविवादाचे प्रसंग तुम्ही अनुभवलेले असतील, तर त्या संदर्भात थोडंसं स्वतः ते कंट्रोल करणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. अर्थात गुरु तुमच्या राशीत भ्रमण करत असल्यामुळे कुठलीही गोष्ट अगदी टोकाची होणार नाही. या आठवड्यामध्ये 1 ते 6 हे जे तारखा आहेत, या दरम्यान जे दिवस आहेत ते तुमच्यासाठी शुभ असतील. 7 जी तारीख आहे ते अशुभ फलदायी आहे, खास करून त्या दिवशी ग्रहण होणार आहे. या दिवशी या आठवड्यामध्ये गौरी विसर्जन आहे ते 2 तारखेला आहे, जे अनंत चतुर्दशी आहे ती 6 तारखेला आहे. आता आपण चर्चा करू चंद्राचे जे भ्रमण आहे त्यानुसार एकंदरीतच तुम्हाला आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी किंवा आठवड्यातले जे काही दिवस आहेत त्या संदर्भामध्ये अनुभव नेमके कशा प्रकारचे येऊ शकतील. 1 तारखेला सोमवारी संध्याकाळी 7:55 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारण सोमवारी संध्याकाळपर्यंत थोडंसं आरोग्याच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत त्या वर खाली राहतील. म्हणजे कुठले आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे त्रास दिसून येतील, थोडंसं एक्झर्शन जास्त झाल्यासारखं वाटेल, थकवा जास्त आल्यासारखा जाणवेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात मधल्या गोष्टी बऱ्याचशा तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहतील. सोमवार संध्याकाळ नंतर ते जवळजवळ मंगळवार बुधवार हा जो कालावधी, हा कालावधीमध्ये जो चंद्र आहे तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आता या दरम्यान तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावर थोड्या फार प्रमाणात शाब्दिक चकमकी घडू शकतील. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. 4 तारखेला पहाटे 5:21 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. 4, 5 आणि 6 तारखेचा जो सकाळ आहे तो त्या दरम्यान जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. या दरम्यान कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात दिनांक 6 ऑगस्ट सकाळी 11:22 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. या संदर्भामध्ये 6 जी तारीख आहे ती तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. मात्र 7 तारखेला होणारा जे भ्रमण आहे की जे तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे, त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. 7 तारखेला जरी ग्रहण होत असलं तरी त्याचा प्रभाव 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये जास्त प्रमाणात दिसून येईल. तर या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून सुद्धा लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास या दरम्यान डोकं काढू शकतील. फसवलं जाणं त्या संदर्भात काळजी घ्या, कारण तुम्ही घेतलेले निर्णय याचे दूरगामी परिणाम तुम्हाला येणाऱ्या काही कालावधीमध्ये भोगावे लागू शकतील. तर 7, 8 आणि 9 या 3 तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात गुरुचं भ्रमण आहे. कर्क राशीमध्ये शुक्राचं भ्रमण आहे. द्वितीयामध्ये स्वराशीचा रवी भ्रमण करतो आहे, तिथेच बुध आणि राहूसुद्धा आहे. तृतीयामध्ये मंगळ भ्रमण करतो आहे आणि कर्क राशीच्या भाग्यस्थानात वक्री शनीचं भ्रमण आहे. एकंदरीतच या संपूर्ण आठवड्यामध्ये थोडंसं तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च हे जास्त होतील. अर्थात तुमची जी रास आहे ही प्रॅक्टिकल आहे, व्यवहारी आहे. पैसे कुठे कधी खर्च करायचे याचं भान तुमच्या राशीला अतिशय उत्तम असतं.
परंतु या संपूर्ण आठवड्यामध्ये परिस्थिती अशा प्रकारे समोर येईल की खर्च हे करावेच लागतील, परंतु ते व्यवस्थित होत आहेत का, नियमित होत आहेत का, त्याच्यावरती नेमकं लक्ष ठेवावं लागेल. या संपूर्ण आठवड्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. अर्थात चुकीच्या निर्णयापासून मात्र लांब राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. गेल्या 1-6 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेलच की तुमचं फिरणं वगैरे जास्त झालेलं होतं. काही तुमचे अंदाज चुकलेले होते. काही तुमचे निर्णयसुद्धा चुकीचे ठरले होते. अर्थातच या आठवड्यामध्ये सुद्धा थोडंसं तुम्हाला या संदर्भात सावध राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. या संपूर्ण आठवड्यामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध मात्र उत्तम राहतील. तुमचा मूडसुद्धा त्या संदर्भामध्ये चांगला दिसून येईल. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. काही छोटे-मोठे लाभसुद्धा मिळू शकते. आता थोडं चर्चा करू की या संपूर्ण आठवड्यामध्ये चंद्राचे जे भ्रमण आहे त्यानुसार तुम्हाला अनुभव नेमके कशा प्रकारचे येऊ शकते. दिनांक 1 तारखेला संध्याकाळी 7:55 कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर साधारणतः जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय उत्तम प्रकारचे दिसून येते. तुमचा मूड कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान करू शकता. अर्थात सोमवारी संध्याकाळी 7:55 हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथे 2-3 तारखेपर्यंत राहणार आहे. आता ह्या ज्या 2-3 तारखेचा जो कालावधी आहे हा मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी राहील, कारण चंद्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल आणि या चंद्रावर मंगळ आणि शनी दोघांचीही दृष्टी असणार आहे. तर आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचबरोबर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी सुद्धा ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील किंवा येऊ शकतील. तर या बाबतीमध्ये सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. नवीन कामाची सुरुवात करू नका. 4, 5 आणि 6 तारखेची सकाळ यापर्यंत जो चंद्र आहे या कालावधीमध्ये आज चंद्र तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे. अर्थात जर तुम्ही विवाहित असाल तर खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. तुमच्या दोघांमध्ये इंटरॅक्शन चांगलं राहील, जेणेकरून तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. अर्थात हे जे दिवस आहेत हे दिवस तुमच्या मनाजोगते असतील. यानंतर दिनांक 6 तारखेला सकाळी 11:22 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. अर्थात 8वं स्थान हे अशुभ फलदायी, त्यामुळे चंद्राचं भ्रमण सुद्धा तुम्हाला अशुभ फलदायक राहील. इथे एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की दिनांक 7 तारखेला सुद्धा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानातच भ्रमण करतो आहे आणि तिथेच ग्रहणसुद्धा होणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र या चंद्राचंच ग्रहण आहे तुमच्या 8म स्थानामध्ये खग्रास पद्धतीचं. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. या ग्रहणाचा जो प्रभाव आहे तो जरी ग्रहण 7 तारखेला होणार असला तरी त्याचा प्रभाव 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये होणार आहे आणि प्रभाव या ग्रहणाचा तुमच्या 8व्या आणि द्वितीय स्थानात जाणवणार आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 3 दिवसामध्ये किंवा या दरम्यान आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. याआधी जर का तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असतील तर या दरम्यान ते जास्त प्रमाणात आणखीन त्याचा गुंता वाढू शकेल आणि त्याचा मनस्ताप होऊ शकेल. काळजी घ्या. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. प्रलोभनापासून लांब राहा. इझी मनीपासून लांब राहा. पैशाच्या संदर्भातले व्यवहार या दरम्यान अजिबात करू नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तर या संपूर्ण आठवड्यामध्ये 7, 8, 9 हे जे दिवस आहेत हे दिवस थोडे महत्त्वपूर्ण राहते. बाकी जे चंद्राच्या भ्रमणानुसार जे आपण चर्चा केली त्याचे तुम्हाला अनुभव निश्चितच येऊ शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानामध्ये गुरुचं भ्रमण आहे, व्ययात शुक्राचं भ्रमण आहे. सिंह राशीमध्येच रवी भ्रमण करतो आहे स्वतःच्या राशीमध्ये. तिथेच बुध आणि राहूचं सुद्धा भ्रमण आहे. तुमच्या द्वितीयामध्ये मंगळाचं भ्रमण आहे आणि तुमच्या अष्टमामध्ये शनी वक्री आहे. तर गेल्या साधारण महिना सव्वा महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमचे खर्च जे आहे हे जास्त वाढलेले आहेत. आता तुमची जी रास आहे खर्च करताना मागे पुढे पाहत नाही आणि त्याचेच काही अनुभव किंवा त्यापेक्षाही थोडेसे जास्त खर्च हे तुम्ही गेल्या 1-1.25 महिन्यामध्ये बघितलेले असतील. या संदर्भात या आठवड्यामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तशाच प्रकारचं काही जे ग्रहण आहे या आठवड्यामध्ये सुद्धा दिसून येईल. परंतु या आठवड्यामध्ये एक गोष्ट अतिशय चांगली आहे ती म्हणजे
तुमच्या स्वतःच्या राशीमध्ये रवीसुद्धा आलेला आहे, जी गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र भावनेच्या आरी जाऊन मगाशी सांगितल्याप्रमाणे खर्च हे बिनधास्तपणे करू नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. लाभस्थानातला जो गुरु आहे, हा तुम्हाला पैशाचे कमी पडू देणार नाही. मात्र तरी खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास समजा असतील, तर त्या संदर्भात सुद्धा काळजी घेणे गरजेचं राहील. खास करून दूरगामी आरोग्याच्या संदर्भातले त्रास याकडे लक्ष द्या. आता आपण थोडी चर्चा करू की चंद्राचे जे भ्रमण आहे प्रत्येक राशीतलं, त्या संदर्भातले जे अनुभव तुम्हाला या आठवड्यामध्ये कशा प्रकारचे मिळू शकतील. तर साधारणतः सोमवारी जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल संध्याकाळी 7:55 तर सोमवारी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. त्यांच्याबरोबर तुमचं इंटरॅक्शनसुद्धा चांगलं राहील आणि त्या अन्वये तुमचा मूडसुद्धा चांगला दिसून येईल. अर्थात सोमवारी संध्याकाळ नंतरपासून ते जवळ मंगळवार बुधवार या कालावधीपर्यंत जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. अर्थात हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मात्र या चंद्रावर मंगळ आणि शनीची दृष्टी असल्या कारणामुळे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर चहाच्या कपातली वादळं थोडीशी येऊ शकतील. मिसअंडरस्टँडिंग थोडं होऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. या दरम्यान जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर नीट विचारपूर्वक ट्रेड करणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज थोडेफार चुकू शकते. काळजी घ्या. अर्थात दिनांक 4 नंतर म्हणजे 4 सप्टेंबर नंतरचा जो कालावधी आहे, त्या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. 4 सप्टेंबरला जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. 5-6 तारखेच्या सकाळपर्यंत हा जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. व थोडेफार आरोग्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. 6 तारखेच्या सकाळी 11:22 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या 7म स्थानामध्ये भ्रमण करेल. अर्थात 6 जी तारीख आहे ही तुम्हाला तशी व्यवस्थित जाईल, तुमचा मूड चांगला असेल. मात्र 7 जी तारीख आहे अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. 7 तारखेला जे ग्रहण आहे, हे ग्रहण किंवा त्याचा प्रभाव हा तुमच्या 7म स्थानावर दिसून येईल आणि तुमच्या राशीवर सुद्धा दिसून येईल. खास करून जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडेसे ताणले जातील. मिसअंडरस्टँडिंग होईल. गोष्टी वेगळ्या प्रकारे तुमच्या समोर येऊ शकते. या संदर्भात काळजी घ्या, कारण याचा प्रभाव तुमच्या मानसिक स्थितीवरती सुद्धा जास्त प्रमाणात होऊ शकेल. कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असतील किंवा मोठे ते या दरम्यान घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. प्रलोभनाच्या मागे जाऊ नका. इमोशनल होऊ नका. आणि तुमच्या राशीची जी सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट की कॉन्फिडन्समध्ये जाऊन तुम्ही बऱ्याच वेळा निर्णय घेता. तर या संदर्भात या दरम्यान काळजी घ्या. ग्रहण जरी 7 तारखेला होत असलं तरी त्याचे जे प्रभाव आहेत हे 7, 8 आणि 9 या 3 दिवसात प्रकर्षाने दिसून येतील. तर या संदर्भात अलर्ट राहणं, काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. खास करून प्रलोभनाच्या मागे लागून फसवलं जाणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात गुरुचं भ्रमण आहे. लाभस्थानात शुक्राचा भ्रमण आहे. व्ययस्थानात स्वराशीचा रवी आणि तिथेच बुध आणि राहूसुद्धा आहेत. तुमच्याच राशीमध्ये मंगळाचं भ्रमण आहे आणि सप्तमात वक्री शनी भ्रमण करतो आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर साधारणतः गेल्या 1 महिन्यामध्ये तुमचा जो मूड आहे किंवा तुम्ही जास्त प्रमाणात ॲग्रेसिव्हनेस हा तुमच्यामध्ये दिसून येत आहे. कुठल्याही गोष्टीचा टोकाचा विचार करणं, झटपट निर्णय घेणं अशा प्रकारचे अनुभव तुम्ही घेतले असेल आणि ते निर्णय चुकीचं सुद्धा होणं. अर्थात तुमचा हा स्वभाव अजिबात नाही, पण काही ग्रहांच्या भ्रमणानुसार तुमच्यामध्ये काही बदल तुम्ही बघितलेले असेल आणि त्याचे परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती सुद्धा तुम्ही अनुभवलेले असतील. अर्थात या आठवड्यामध्ये सुद्धा तुम्हाला या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. व्ययस्थानात स्वराशीमध्ये रवी आलेला आहे. तर या संदर्भामध्ये कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कुठल्याही प्रकारच्या निर्णयाच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. पैशाच्या देवघेवीवरती सुद्धा नजर ठेवणं गरजेचं राहील.
याचप्रमाणे जामीन राहणं ही गोष्टापासून लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातलेच मात्र काही चांगले अनुभव तुम्हाला या संपूर्ण आठवड्यामध्ये निश्चित देऊ शकतील. आणि महत्त्वाचं म्हणजे काही चांगले आर्थिक लाभ तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतील. या आठवड्यामध्ये आर्थिक संदर्भातले फारसे काही तसे त्रास होणार नाही. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की चंद्राचे जे भ्रमण आहे, राश्यांतर आहेत, त्या संदर्भातले अनुभव तुम्हाला या आठवड्यात नेमके कशा प्रकारचे येतील. दिनांक 1 तारखेला म्हणजे सोमवारी संध्याकाळी 7:55 हा जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल. तर जे 1 तारीख आहे या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल, फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, तुमची कामं पूर्णसुद्धा होताना दिसेल, मात्र थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. यानंतर सोमवार संध्याकाळनंतर जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तिथे जवळजवळ 2-3 तारखेपर्यंत दिसून येईल. तर या दरम्यान तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडासा कठीण होऊन बसेल, कारण मंगळ आणि शनी दोघांची दृष्टी या चंद्रावर असणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान हातात घेऊ नका, जसं की नवीन वस्तू घेणं, असलेल्या वस्तू विकणं, वास्तूच्या संदर्भात रेमेडी करणं, अशा संदर्भातले सुद्धा अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. तर या बाबतीमध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र 4, 5 आणि 6 तारखेची जी सकाळ आहे, ही तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तरीसुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान मिळतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान करू शकता. याचप्रमाणे दिनांक 6 तारखेच्या सकाळनंतर म्हणजेच 11:22 नंतर जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. अर्थात 6 तारीख या दरम्यान किंवा 6 तारखेला थोडंफार प्रमाणात तुमची जी मानसिकता आहे ती नॉर्मल राहील. 7 तारीख जी आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण राहील, कारण 7 तारखेला जे ग्रहण आहे हे होणार आहे. चंद्राचं खग्रास पद्धतीचं ग्रहण हे तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे आणि त्याचा प्रभाव तुमच्या 6 आणि व्यय स्थानात दोन्ही स्थानामध्ये प्रकर्षाने जाणवणार आहे. अर्थात याचे जे अनुभव आहेत हे आरोग्य, मानसिक आणि शारीरिक या दोन्ही स्तरावर दिसून येतील. याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे याच्याचपासून वाचायचं महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहा. भावनेच्या आहारी जाऊन किंवा स्ट्रेस खाली जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका आणि तुम्ही घेतलेले निर्णय हे येणाऱ्या काही महिन्यापर्यंत तुम्हाला भोगावे लागू शकते. काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले असे त्रास की ज्याचं रिझनिंग होणार नाही, अशा प्रकारचे त्राससुद्धा डोक्यावर येऊ शकतील. तर या 3 दिवसामध्ये अर्थात जे ग्रहण आहे ते 7 तारखेला आहे, परंतु त्याचे जे प्रभाव आहेत हे 7, 8 आणि 9 या 3 दिवसात होणार आहे. तर आत्ता जे सांगितलं ते साधारण या 3 दिवसामध्ये तुम्हाला अनुभवाला येऊ शकतील. काळजी घ्या. काही गोष्टींपासून थोडंसं अंतर ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात गुरुचं भ्रमण आहे, दशमात शुक्राचं भ्रमण आहे, लाभात स्वराशीचा रवी आहे, तेथेच बुध आणि राहूसुद्धा भ्रमण करतोय, व्ययात मंगळाचं भ्रमण आहे आणि षष्ठात वक्री शनीचं भ्रमण आहे. एकंदरीत तुमच्या राशीकरता गुरुचे भ्रमण आहे ते अतिशय चांगलं आहे. त्यामुळे तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची आहे. फिरणं वगैरे जास्त होत आहे. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागत आहेत. दूरगामी काही गोष्टीसुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत आहेत. अर्थात त्यामुळेच गोष्टी तुमच्यासाठी व्यवस्थित आहेत. मात्र येथे एक गोष्ट तुम्ही गेल्या 1-6 महिन्यांमध्ये अनुभवलेलं असेल की अनावश्यक जो स्ट्रेस आहे हा थोडा जास्त प्रमाणात होत आहे किंवा फिरणं वगैरे हे सुद्धा जास्त होत आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध काही ठीक चाललेले नाहीत, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंगसुद्धा उद्भवत आहेत. तर तशाच प्रकारचा काय अनुभव तुम्हाला या आठवड्यातसुद्धा दिसून येईल. तर थोडीशी मानसिक तयारी करून ठेवणं गरजेचं राहील. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे तुमच्या लाभस्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये रवी आहे. त्यामुळे जी तुमची अडकलेली कामं आहे ते तुमच्या मार्गी लागतील किंवा एखाद्या लाभाच्या संदर्भात किंवा कामाच्या संदर्भात तुम्ही अपेक्षा ठेवणार असाल तर ती या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठीतील गपशपतील काही गोष्टींमध्ये तुम्हाला चांगले मार्गसुद्धा मिळू शकतील. अर्थात गेल्या 1-6 महिन्यामध्ये जो स्ट्रेस तुम्ही बघितला असेल त्याचा सरळ परिणाम तुम्ही स्वतःच्या आरोग्यावरती सुद्धा तुमच्या जाणवला असेल, तर त्या गोष्टीपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे.
कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय मात्र घेऊ नका. आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातलं वातावरण बरंचसं तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. या संपूर्ण आठवड्यामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये बरेचसे विचार येतील आणि त्या संदर्भामध्येच किंवा त्यामध्येच तुम्ही जास्त प्रमाणात विलीन असाल. अर्थात चंद्राच्या भ्रमणाप्रमाणे या संपूर्ण आठवड्यामध्ये त्याचे जे परिणाम असेल हे नेमके कशा प्रकारचे असेल त्या संदर्भातली चर्चा करू. जसं की दिनांक 1 तारखेला रात्री 7:55 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर आर्थिक संदर्भामध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील, आर्थिक गुंतवणूक होऊ शकेल, मात्र थोडेफार खर्चसुद्धा होऊ शकतील, परंतु आर्थिक लाभ मिळू शकतील हे मात्र निश्चित. सोमवार संध्याकाळनंतर जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तिथे 2-3 तारखेपर्यंत असणार आहे. तर साधारणतः 2 आणि 3 ह्या तारीख ज्या आहे या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात आणि तुमचा मूलभूत गुणधर्मसुद्धा तोच आहे. तुम्ही एका जागेवरती स्थिर बसत नाही. तुमच्यामध्ये मेहनत करण्याची तयारी आणि ताकद ही जबरदस्त आहे. त्याचाच अनुभव 2-3 तारखेला दिसून येईल. त्याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यासारख्या गोष्टी तुम्ही जरूर करू शकता. मात्र दूरगामी कमिटमेंट किंवा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडीशी काळजी घ्या. कारण तृतीयातील हे जे चंद्राचं भ्रमण आहे त्यावर मंगळ आणि शनी दोघांचीही दृष्टी असणार आहे. तर जे काही तुम्ही निर्णय घ्या ते नीट विचारपूर्वक घेणं किंवा दूरगामी निर्णय नीट विचारपूर्वक करणं ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. त्यानंतर दिनांक 4 तारखेच्या पहाटे 5:21 हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. 4, 5 आणि 6 तारखेच्या सकाळपर्यंत हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. या दरम्यान घरातल्या व्यक्तींबरोबरचे तुमचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातलं वातावरण बरंचसं निवळेल. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. एक शांती तुम्हाला या दरम्यान मिळू शकेल. याचप्रमाणे दिनांक 6 तारखेच्या सकाळी 11:22 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. अर्थात 6 जी तारीख आहे ती त्यातल्या त्यात ठीक राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र 7 तारखेला होणारं जे ग्रहण आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. 7 तारखेला होण्याच्या ग्रहणाचा जो प्रभाव आहे हा प्रभाव तुमच्या 5व्या स्थानावरती आणि लाभ स्थानावरती जास्त दिसून येईल. तर साधारण ग्रहण जरी 7 तारखेला होणार असेल तर त्याचा प्रभाव 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये जास्त प्रमाणात जाणवेल. या दरम्यान जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल. गैरसमजामुळे जे रिलेशनशिप आहे हे टोक गाठू शकेल. काळजी घ्या. आणि खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात छोटे जरी तुम्हाला काही संकेत मिळाले तरी लगेचच्या लगेच त्यावर काम करणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. काळजी घ्या. याचप्रमाणे अनावश्यक अतिरिक्त कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार मात्र करू नका. रिस्क अजिबात घेऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात गुरुचं भ्रमण आहे. भाग्यस्थानात शुक्राचं भ्रमण आहे. दशमात स्वराशीचा रवी आणि तिथेच बुध आणि राहूसुद्धा भ्रमण करतो आहे. राशीच्या लाभस्थानामध्ये मंगळाचं भ्रमण आहे. एकंदरीतच या संपूर्ण आठवड्यामध्ये थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाहीत हे मात्र निश्चित. आणि गेल्या 1-1.25 महिन्यामध्ये आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा काही चुकीचे निर्णय घेतल्यामुळे किंवा अतिरिक्त अनावश्यक खर्च झाल्यामुळे तुमची मानसिकता या आठवड्यामध्ये काही स्थिर राहणार नाही. या जोडीला जर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर सुद्धा नातेसंबंध ठीक नाही आणि खास करून शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये सुद्धा काही चुकीचे निर्णय घेतल्या गेल्यामुळे गेल्या 1-6 महिन्यांमध्ये काही हेवी लॉसेससुद्धा तुम्ही सहन केलेले असतील. या संपूर्ण आठवड्यामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. या आठवड्यामध्ये चांगली गोष्ट हीच राहील की ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करता, काम करता त्या ठिकाणी मात्र तुमच्या कामाचं कौतुक होईल किंवा ॲप्रिसिएशन तुम्हाला चांगला लाभेल. ती एक समाधानाची बाब तुम्हाला या आठवड्यामध्ये निश्चित मिळेल. याचप्रमाणे जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर त्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळू शकतील. याचप्रमाणे या संपूर्ण आठवड्यामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्यामुळे तुमची मानसिकता ही बरीचशी स्थिर दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करू की चंद्राच्या भ्रमणानुसार
तुमचे या आठवड्यातले दिवस किंवा तुमची मानसिकता नेमकी कशा प्रकारची राहील. जसं की तुमच्याच राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सोमवारी संध्याकाळी 7:55 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. सोमवार संध्याकाळनंतर जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि तिथे मंगळवार आणि बुधवारपर्यंत असणार आहे. या दरम्यान काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र मंगळ आणि शनीची दृष्टी ही तुमच्या द्वितीय स्थानावर असल्यामुळे खर्चही तशाच प्रमाणात होतील. तर खर्चाच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. लाभसुद्धा मिळतील आणि खर्चसुद्धा होतील. तर त्याचा बॅलन्स साधणं थोडंसं गरजेचं राहील. अर्थात 4 तारखेला पहाटे 5:21 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि तिथे 4, 5 आणि 6 तारखेच्या सकाळपर्यंत असणार आहे. हा जो कालावधी, हा कालावधी तुमच्यासाठी खूपच बिझी असणार आहे. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. महत्त्वपूर्ण तुमची कामं मार्गी लागतील. थोडंसं त्याचा प्रभाव तुमच्या आरोग्याकडे लक्ष होईल. थोडंसं ताणतणाव जाणवल्यासारखं, थोडंसं एक्झर्शन झाल्यासारखं वाटेल. त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. मात्र हे दिवस तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. अर्थात दिनांक 6 तारखेच्या सकाळी 11:22 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. साधारण जी 6 तारीख आहे त्या दरम्यान घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध व्यवस्थित राहतील. मात्र 7 तारखेला होणारे जे ग्रहण आहे, चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण, हे अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही घरातल्या व्यक्तींमध्ये किंवा घरामध्ये तुमच्या मोठ्या व्यक्ती असते, वयोवृद्ध व्यक्ती असतील, तर त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. ग्रहण जरी 7 तारखेला होणार असलं तरी त्याचा प्रभाव 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये तीव्र जाणवेल. याचा प्रभाव कार्यक्षेत्रासंदर्भात आणि घराच्या संदर्भात सुद्धा जाणवेल. घरातल्या व्यक्तींचे आरोग्य किंवा त्यांच्याबरोबर गैरसमज होणं, त्याचे वादविवाद होणं, घरातलं वातावरण गढूळ होणं, घरातल्या व्यक्तींची न जमणं, न पटणं, अशा प्रकारचे काही गोष्टी होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी सुद्धा गैरसमजामुळे गोष्टी थोड्याशा टोकाच्या होणं, अशा प्रकारे गोष्टी तुम्हाला अनपेक्षितपणे जाणून येते. तर या दिवसामध्ये म्हणजे 7, 8 आणि 9 या तारखे दरम्यान याबाबतीत थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या सप्तम स्थानात गुरुचं भ्रमण आहे. अष्टमात शुक्राचं भ्रमण आहे. भाग्यात स्वराशीचा रवी आहे. तिथेच बुध आणि राहू सुद्धा आहे. दशमामध्ये मंगळ आहे आणि तुमच्या चतुर्थात शनी वक्री झालेला आहे. एकंदरीतच वैवाहिक जीवनामधलं जे वातावरण आहे ते बरंचसं निवळलेलं आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध व्यवस्थित आहेत. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरले जाण्याचा योगसुद्धा तुम्ही अनुभवलेला असेल. अर्थात गेल्या 1-1.25 महिन्यामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात गोष्टी काही ठीक चाललेल्या नाही आहेत. कार्यक्षेत्राच्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, तुमचे अंदाज चुकणं, याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात स्ट्रेस जास्त प्रमाणात तुम्ही पाहिलेले असते. कार्यक्षेत्रासंदर्भात बदल करणं असे तुम्ही विचार केलेला असतील तर तसं मात्र विचार करू नका. अर्थात या संपूर्ण आठवड्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा काही अनुभव तुम्ही घेतलेला घ्याल. तर या संदर्भात टोकाचे निर्णय मात्र घेऊ नका. इथे एक गोष्ट मात्र खूप चांगली आहे की या संपूर्ण आठवड्यामध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जे की तुमच्या राशीचा आत्मा आहे, तर हा अतिशय चांगला राहील. म्हणजे तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगले राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. म्हणजे जरी गोष्टी टोकाच्या असतील किंवा जरी गोष्टी तुमच्या विरोधात असतील तरी तुमचं मानसिकता ही अतिशय स्ट्रॉंग दिसून येईल आणि तुम्हाला काही मदतसुद्धा वेळीच मिळून येईल अनपेक्षितपणे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर त्या संदर्भात जे स्ट्रेस आहेत हे बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यासारखे निश्चित जाणवतील. थोडंसं तुम्हाला काही या आठवड्यामध्ये अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू की चंद्राचे जे राशी परिवर्तन आहे त्या अन्वये
या संपूर्ण आठवड्यातला जो कालावधी आहे तो कशा प्रकारचा राहील. जसं की सोमवार दिनांक 1 तारखेला संध्याकाळी 7:55 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या व्ययस्थानांमध्ये भ्रमण करणार आहे. तर 1 तारखेला थोडंसं स्ट्रेस टेन्शन जास्त जाणवेल, फिरणं वगैरे जास्त होईल. त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे निर्णय 1 तारखेला घेऊ नका. 1 तारखेच्या संध्याकाळ नंतरचा कालावधी आणि 2-3 तारीख या दरम्यान जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमच्या हातातून घडू शकतील. मात्र भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. मानसिक स्थितीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण जो चंद्र तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे त्यावर मंगळ आणि शनीची दृष्टी असणार आहे. त्यामुळे मनामधले जे विचार आहेत हे टोक गाठू शकते आणि त्या संदर्भामध्ये काही चुकीचे निर्णयसुद्धा घेतले जाऊ शकतील. फक्त या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 4 तारखेच्या पहाटे 5:21 जो चंद्र तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय तो द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि 4, 5 आणि 6 तारखेच्या सकाळपर्यंत हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. हे जे चंद्राचं भ्रमण आहे तुमच्यासाठी खूपच शुभफलदायी राहील. उत्तम लाभ मिळतील, महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागतील, तुमची मानसिकता स्थिर दिसून येईल. थोडेफार खर्च होतील, मात्र काही इन्व्हेस्टमेंटसुद्धा या दरम्यान होऊ शकतील. महत्त्वाचं म्हणजे तुमची मानसिकता ही बऱ्याच प्रमाणात स्थिर राहील. दिनांक 6 तारखेच्या सकाळी 11:22 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तर या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. परंतु इथे एक गोष्ट महत्त्वपूर्ण राहील, ती म्हणजे दिनांक 7 तारखेला होणारं चंद्राचं खग्रास ग्रहण हे तुमच्या तृतीयात असणार आहे. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. पहिली गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोक्यावर आडू शकतील. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणंसुद्धा अत्यंत गरजेचं राहील. जरी ग्रहण हे 7 तारखेला होणार असलं तरी त्याचा जो प्रभाव आहे हा 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये जास्त तीव्रतम जाणवेल. तर या 3 दिवसामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय, मगाशी सांगितल्याप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस आणि दूरगामी पण निर्णय यापासून लांब राहणं गरजेचं राहील. खास करून धनुराशीच्या अशा व्यक्ती की ज्या पब्लिक पर्सनॅलिटी आहे त्यांनी काळजी घ्या. तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग किंवा तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात गुरुचं भ्रमण आहे. 7व्या स्थानात शुक्राचं भ्रमण आहे. 6ष्ठ स्थानात स्वराशीचा रवी आहे. तिथेच बुध आणि राहूसुद्धा आहे. भाग्यामध्ये मंगळ आहे आणि तृतीयात शनी वक्री आहे. एकंदरीतच साधारणतः गुरुचं सुद्धा मकर राशीला जे साथ आहे ती नाही आहे आणि मकर राशीकरता गोष्टी अधिक आणखीनच गुंतागुंतीच्या होत चाललेल्या आहेत. साधारणतः मार्च महिन्यापासून तुम्ही याचा अनुभव घेतच आहात. अर्थात या आठवड्यामध्ये 2-3 गोष्टी तिकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मार्च महिन्यापासून तुम्ही बघितलेले असेल की गोष्टी तुमच्या खूपच अपेक्षेपेक्षा वेगळ्या झालेल्या आहेत. जास्त वाढत चालल्या आहेत आणि भविष्यामध्ये काय होईल या बाबतीतसुद्धा मोठं प्रश्नचिन्ह तुमच्या समोर आहे. घेतलेले निर्णय चुकीचे ठरलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा अपयश आलेलं आहे. फायनान्शियल क्रंचेससुद्धा तुम्ही अनुभवलेले असतील. अर्थात या आठवड्यामध्ये जो रवी आहे हा रवी तुमच्या 8व्या स्थानात स्वराशीचा आहे. तर या आठवड्यात थोडेफार तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र या संदर्भात थोडंसं अलर्टनेस दाखवणं गरजेचं, सावध राहणं फार गरजेचं राहील. या आठवड्यात एक गोष्ट मात्र नक्की आहे की जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. मात्र काही गोष्टी फसव्यासुद्धा आहे. कारण या आठवड्यात होणारं ग्रहण, या आठवड्यामध्ये चंद्राचं खग्रास पद्धतीचं ग्रहण असणार आहे आणि त्याचा प्रभाव तुमच्या आणि तुमच्या अष्टम स्थानामध्ये दिसणार आहे. अर्थात त्या संदर्भात आपण चर्चा करणारच आहोत. तर थोडंसं वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध मात्र चांगले राहतील. आता थोडीशी चर्चा करू की चंद्राचं जे भ्रमण आहे त्या संपूर्ण आठवड्यात त्या संदर्भामध्ये तुम्हाला जे अनुभव आहेत ते कशा प्रकारचे येऊ शकतील. तर दिनांक 1 तारखेच्या संध्याकाळी 7:55 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर सोमवारी छोटे मोठे तुम्हाला लाभ मिळू शकतील. घरात तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याबरोबर भेटीगाठी होणं
आणि त्यांच्याकडून चांगले काय सल्ले मिळणं अशा प्रकारचे अनुभव तुम्ही घेणार आहात सोमवारी. सोमवार संध्याकाळी नंतर जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथेच 2 आणि 3 तारखेपर्यंत असणार आहे. तर अर्थातच या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहा. अर्थात या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वाचं म्हणजे या चंद्रावरती मंगळ आणि शनी दोघांची दृष्टी असल्यामुळे हे जे दिवस आहेत हे दिवस तणावाखालचे असणार आहे. काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेच्या पहाटे 5:21 हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर 4, 5 आणि 6 तारखेचा सकाळ जी आहे त्या दरम्यान जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल. हा जो कालावधी हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. जो स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन जे थोडं डेव्हलप झालेलं होतं ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल राहील किंवा नॉर्मल होईल. हे दिवससुद्धा तुम्हाला व्यवस्थित जातील. परंतु यानंतरचा जो कालावधी आहे तो थोडासा महत्त्वपूर्ण राहील. खास करून दिनांक 6 तारखेच्या सकाळी 11:22 जे चंद्र आहे चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. 6 तारीख थोडीफार व्यवस्थित जाईल, परंतु 7 तारीख अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. कारण 7 तारखेला होणारं चंद्राचं खग्रास ग्रहण आणि त्याचा प्रभाव, या चंद्रग्रहणाचा जो प्रभाव आहे हा प्रभाव तुमच्या धनस्थानावरती आणि अष्टम स्थानावरती दिसून येणार आहे. प्रामुख्याने धनस्थानातला जो प्रभाव अर्थात जरी ग्रहण 7 तारखेला होणार असलं तरी त्याचा प्रभाव 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये जास्त जाणवून येणार आहे. तर या 3 दिवसामध्ये जे तुमचे आर्थिक व्यवहार असतील त्याच्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. तुमचे आर्थिक गणित चुकणं किंवा चुकीची इन्व्हेस्टमेंट होणं, खर्च चुकीचे होणं अशा संदर्भात किंवा आर्थिक फसवणूक अशा संदर्भातले काय अनुभव तुम्हाला या दरम्यान जास्त प्रमाणात येऊ शकतील. अलर्ट राहणं गरजेचं राहील आणि त्याचा सरळ प्रभाव किंवा परिणाम हा तुमच्या आरोग्यावरती होणार आहे. तर या संदर्भात काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अनपेक्षितपणे डोकं वर काढू शकतील. प्रलोभनाच्या मागे लागू नका, इझी मनीच्या मागे जाऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जर अशा प्रकारचे काही चुकीचे निर्णय घेतले तर तुमच्या आयुष्याचा गुंता हा आणखीनच वाढण्याची शक्यता जास्त आहे. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचे राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, 6व्या स्थानात शुक्र भ्रमण करतोय, 7व्या स्थानात रवी स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, तिथेच बुध आणि राहूसुद्धा आहे आणि 8व्या स्थानात मंगळ आहे, द्वितीयात शनी की जो आता वक्री आहे. एकंदरीतच गुरु हा जो आहे हा तुमच्यासाठी चांगला आहे. गुरुचं भ्रमण तुमच्या पंचमात चांगलं आहे. तर गेल्या 4-5 महिन्यामध्ये थोडंफार रिलीफ तुम्ही अनुभवलेलं असेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा गेल्या साधारण 15 दिवसापासून गोष्टी ज्या बऱ्याचशा अपेक्षेप्रमाणे झालेल्या असते. अर्थात गेल्या 1-6 महिन्यामध्ये अनपेक्षित खर्च तुम्ही पाहिलेले असतील आणि खास करून आरोग्याच्या संदर्भातले त्रास जे आहेत त्यांनी डोकं वर काढलेलं असेल, त्यांनी थोडेफार त्रस्त तुम्ही झालेले असाल. या आठवड्यामध्ये खास करून जो रवी तुमच्या 7व्या स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करेल, या दरम्यान तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदाराबरोबर जे गोष्टी आहेत ते व्यवस्थित चालतील. पण तुम्हाला असं बऱ्याच वेळा वाटू शकेल की जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत ते तुमच्यावरती हावी झालेले आहेत विचारांनी आणि त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला वेगळेपणा जाणवत असेल किंवा सफोकेट ज्याला आपण म्हणतो असं सुद्धा वाटतं असेल. कारण तुमची जी रास आहे ही डिसिप्लिनमध्ये चालणारी रास आहे आणि स्वतंत्रप्रिय अशा प्रकारची रास आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं दडपण जे आहे ते तुम्हाला थोडंसं असह्य होतं. तर या संदर्भात थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आता आपण चर्चा करू की जे शनीचं प्रत्येक राशीमध्ये या आठवड्यात होणारे जे राशांतर आहेत त्या अन्वये येणारे प्रभाव परिणाम तुमच्या राशीकरता कशा प्रकारचे असतील. दिनांक 1 तारखेला संध्याकाळी 7:55 पर्यंत जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर सोमवार या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल आणि त्यामुळे तुमचासुद्धा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. अर्थात सोमवार संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथे 2 आणि 3 तारखेच्या दरम्यान दिसून येईल. अर्थात या दरम्यान तुमचे
जरी लाभस्थानात चंद्र असेल, तुम्हाला लाभ वगैरे काही मिळतील, परंतु खर्च तुमचे जास्त होईल. अनावश्यक अतिरिक्त खर्च या दरम्यान होऊ शकेल. अर्थात तुमची जी रास आहे ही डिसिप्लिनमध्ये आहे. तरीसुद्धा खर्चाचं जे गणित आहे हे चुकण्याची शक्यता जास्त राहील. याचप्रमाणे मित्र परिवाराबरोबर वादविवादाचे प्रसंगसुद्धा या दरम्यान निर्माण होतील, तर त्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 4 तारखेच्या पहाटे 5:21 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथे 4, 5 आणि 6 तारखेच्या सकाळपर्यंत असणार आहे. तर या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र दगदग ही थोडीशी जास्त प्रमाणात या दिवसामध्ये दिसून येईल. यानंतरचा कालावधी अर्थातच खूपच महत्त्वाचा राहील. दिनांक 6 तारखेनंतर म्हणजे 6 तारखेच्या सकाळनंतर, कारण 6 तारखेच्या दुपारी 11:22 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात शांत राहाल किंवा तुमचा कॉन्फिडन्स चांगला राहील. सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे तुमच्या राशीत होणारं ग्रहण. दिनांक 7 तारखेला तुमच्या राशीमध्ये ग्रहण होणार आहे. अर्थात त्याचा प्रभाव तुमच्या मानसिक शारीरिकतेवरती जास्त दिसणार आहे आणि याचा प्रभाव तुमच्या वैवाहिक जोडीदाराबरोबर किंवा वैवाहिक जीवनावरती सुद्धा प्रकर्षाने दिसून येईल. 7 तारखेला जरी ग्रहण होणार असेल तर त्याचा प्रभाव हा 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये जास्त प्रमाणात दिसून येईल. या दरम्यान स्वतःच्या भावभावनांवरती लक्ष देणं गरजेचं राहील. फसवलं जाणं, गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होणं, वैवाहिक जोडीदाराचे वादविवाद जास्त प्रमाणात वाढणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास निर्माण होणं किंवा दोघांच्या नातेसंबंधामध्ये विश्वासाच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह उभे राहणं, याचप्रमाणे मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज होणं, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान होणार आहेत आणि त्याचा सगळ्यात जास्त परिणाम तुमच्या मानसिकतेवरती दिसून येईल. तर या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. स्थिर राहणं, शांत राहणं, एकाग्र असणं या गोष्टींची गरज आहे. खरं तर तुमचा स्वभाव आहे, परंतु बऱ्याच वेळेस ग्रहांच्या या अशा भ्रमणामुळे किंवा खास करून ग्रहण कालावधीमध्ये थोडंसं मन विचलित होण्याची शक्यता राहते. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थात गुरुचं भ्रमण आहे. पंचमात शुक्राचं भ्रमण आहे. षष्ठात स्वराशीचा रवी आहे, तिथेच बुध आणि राहूसुद्धा भ्रमण करतो आहे. सप्तमामध्ये मंगळाचं भ्रमण आहे आणि तुमच्याच राशीमध्ये शनीचं भ्रमण आहे की जो आता वक्री झालेला आहे. अर्थात तुमची जी रास आहे ही शनीच्या 7.5मध्ये आहे. गोष्टी तुमच्यासाठी काही बरोबर चाललेल्या नाही आहेत. त्याचा अनुभव गेल्या 5-7 महिन्यामध्ये तुम्ही घेतच आहात. खास करून गेल्या 1-1.25 महिन्यामध्ये आणखीनच गोष्टी थोड्याशा गुंतागुंतीच्या झालेल्या आहेत. तणाव हा थोडा जास्त झालेला आहे आणि तुमची जी रास आहे ही भावूक असल्यामुळे आणखीनच तुम्ही याच्यामध्ये गुंतले गेलेले आहात. अर्थात या संपूर्ण आठवड्यामधले खास करून सांगायचं झालं तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध तुमचे चांगले राहतील. ही गोष्ट त्याचा अनुभवसुद्धा तुम्ही घेतलेला असेल. घरगुती सुखाचा सुद्धा अनुभव घेतलेला असेल. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तरीसुद्धा हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्ही घ्याल. मात्र आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या आठवड्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर पडू शकतील. चुकीच्या निर्णयापासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे डिसिप्लिनपणा जो थोडासा तुमच्या राशीमध्ये कमी आहे त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या राशीकरता असणार आहेत ग्रहण, त्याचे प्रभाव परिणाम. या संदर्भात अर्थातच आपण पुढे विचार करणारच आहोत. आता आपण थोडी चर्चा करू की चंद्राचे जे राशी परिवर्तन आहे प्रत्येक राशीमध्ये या आठवड्यातलं, त्याचे प्रभाव नेमके कशा प्रकारचे राहतील. जसं की दिनांक 1 तारखेला संध्याकाळी 7:55 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारणतः सोमवारचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. काही महत्त्वपूर्ण अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकते. नवीन कामाची सुरुवात करू शकता. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसून येते. यानंतर दिनांक 1 तारखेच्या संध्याकाळी 7:55 हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथे 2-3 तारखेपर्यंत असणार आहे. तर खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी घ्या.
अर्थात तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा राहील, परंतु मंगळ आणि शनी दोघांचीही दृष्टी तुमच्या 10व्या स्थानावरती असल्यामुळे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. या संदर्भात अलर्ट राहणं, काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर हा जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. दिनांक 4 तारखेला पहाटे 5:21 जो चंद्र आहे, चंद्र तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करेल. 4, 5 आणि 6 तारखेच्या सकाळपर्यंत जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. हा कालावधी अतिशय चांगला राहील. या दरम्यान तुमची मानसिकता स्थिर राहील. चांगले काही लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. मित्रपरिवारावर भेटीगाठी होऊ शकतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्ले तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. तर साधारण हा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर दिनांक 6 तारखेच्या सकाळी 11:22 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करेल. 7 तारखेला ग्रहणसुद्धा असणार आहे, की जे तुमच्या व्ययस्थानात असणार आहे. हा कालावधी अतिशय महत्त्वाचा राहील. ग्रहणाचा जो इफेक्ट आहे, परिणाम आहे, हा तुमच्या व्यय आणि 6व्या स्थानामध्ये प्रामुख्याने दिसून येणार आहे. या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. खास करून या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. अनावश्यक स्ट्रेस, टेन्शन या दरम्यान येऊ शकेल. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. याआधी जर का तुम्ही काही चुका केलेल्या असतील, तर त्याचे परिणाम तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. लक्षात घ्या, ग्रहण जरी 7 तारखेला होणार असलं, तरी त्याचे प्रभाव हे 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये प्रकर्षाने दिसून येतील. आर्थिक संदर्भात काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. जामीन राहणं, कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं अतिशय गरजेचं राहील. जो स्ट्रेस किंवा जो टेन्शन तुम्हाला या दरम्यान दिसेल, त्याचा सरळ प्रभाव किंवा परिणाम हा तुमच्या शरीरावरती होणार आहे किंवा मानसिकतेवरती होणार आहे. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा असे काही त्रास डोळ्यासमोर येऊ शकतील, की ज्याबद्दल तुम्हाला आधी कधीच माहिती नव्हतं किंवा ज्याचं रिझनिंग, त्याचं कारण लवकर समजणार नाही. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमचे कॉन्फिडेन्शियल स्पॉईल होणं किंवा ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही अनुभव किंवा प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे अनुभव येतील. तर ही गोष्ट नीट लक्षात ठेवा, की या आठवड्यातील 7 तारीख किंवा पुढच्या आठवड्यातील 8-9 म्हणजे 7, 8, 9 या तारखेदरम्यान तुम्हाला अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान 12 राशींचं राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट करा. धन्यवाद.